ओके, बघा आपलं काय सुरू आहे, इन्व्हर्स फंक्शन सुरू आहे आणि इन्व्हर्स फंक्शनमधले आपले 2 क्वेश्चन क्लिअर झालेले आहेत. राईट, 2 क्वेश्चन आपण क्लिअर केलेत आणि तिथून पुढे जाणार आहे आपण. क्वेश्चन नंबर 6, 7 क्लिअर झालेला आहे. 8, 9, 10 आज क्लिअर होईल आणि 1 to 6 जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळतील. राईट, क्वेश्चन नंबर 8 बघतोय आपण. क्वेश्चन 8 काय बघा, डिफरन्शिएट द फॉलोइंग. आपल्याला या एक्झाम्पलला डिफरन्शिएट करायचं. हे एक्झाम्पल नंबर 1 आहे. राईट, असे 6 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये. तर एक्झाम्पल नंबर 1, डिफरन्शिएट द फॉलोइंग, याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. व्हरायटी बघा, एक्झाम्पल बघा, प्रत्येक क्वेश्चन म्हणजे एक व्हरायटी आहे, लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट तुमच्या ब्रेनपर्यंत जाऊ द्या आणि कायमस्वरूपी मनामध्ये राहू द्या. प्रत्येक क्वेश्चन, एक्सरसाइजमधला प्रत्येक क्वेश्चन म्हणजे एक व्हरायटी आहे एक्झाम्पलची. पहिलं एक्झाम्पल जर समजलं तर सगळे एक्झाम्पल ॲटोमॅटिक समजतात. काय बोललं मी? जर पहिलं एक्झाम्पल समजलं तर बाकीचे एक्झाम्पल ॲटोमॅटिक समजतात. त्यामध्ये इतकी काय व्हरायटी नसते, फक्त फॉर्म्युलाच एका दुसरा इकडे तिकडे करायचा असतो, बाकी काही नसतं. पण जी मेन व्हरायटी आहे ती तुम्हाला एक्झाम्पलला बघून समजते आणि ते तुम्हाला समजलं पाहिजे. आता हे एक्झाम्पल बघा कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे. एक इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, इन्व्हर्स आहे. हा बघा इथं इन्व्हर्स आहे. इन्व्हर्स नंतर एक ब्रॅकेट आहे, नंतर एक नंबर आहे, नंबर मल्टिप्लाय बाय ट्रिगो आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ट्रिगो आहे. प्लस किंवा मायनस साईन येऊ शकतं, तिथं प्लस आलेला आहे, मायनस पण येऊ शकतं. परत एक नंबर आहे, नंबर मल्टिप्लाय बाय ट्रिगो आहे आणि खाली एक तुम्हाला नंबर दिला आहे. तुम्ही नंबरच्या ऐवजी कॉन्स्टंटसुद्धा म्हणू शकता. की कुठल्या टाईपमध्ये आहे, इन्व्हर्स, कॉन्स्टंट ट्रिगो, प्लस मायनस, कॉन्स्टंट ट्रिगो आणि कॉन्स्टंट. या फॉर्ममध्ये ज्यावेळी एक्झाम्पल येईल त्यावेळी त्याला सोडण्याची मेथड कशी असणार आहे ती आता आपण बघणार आहे. ओके, तर स्टेप नंबर 1 ॲज युजल, y इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल, y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स. ओके, देन स्टेप नंबर 2, साइन इन्व्हर्स 4/√41. या 41 मी सेपरेट डिवाइड करतोय इंटू साइन एक्स प्लस 5/√41 इंटू cos x. Okay, now here 4/√41 bracket square plus 5/√41 ब्रॅकेट स्क्वेअर. याचा आन्सर आपल्याला चेक करायचा आहे. म्हणजे याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर आणि दोघांची ॲडिशन, याचा आन्सर किती येते बघायचा आहे. 4चा स्क्वेअर 16, √41चा स्क्वेअर 41 प्लस 5 स्क्वेअर 25, √41 स्क्वेअर 41 इज इक्वल टू 16 प्लस 25 41, 41/41 आन्सर किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे याचा आन्सर आपल्याला काय सापडलं, 1 मिळालेला आहे. या दोघांचा स्क्वेअर केला आणि ॲड केलं तर आन्सर 1 मिळतं आहे. मग एक थिंक करण्याची, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, इथं लिहिताना मी अल्फा लिहितो आहे, त्याचं रिझन पण सांगणार आहे मी पुढं. साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा, आन्सर किती मिळतं, 1 मिळतं. थिटा का लिहिला आहे, कारण की थिटा रिप्रेझेंट द व्हेरिएबल. थिटा काय रिप्रेझेंट करतो, व्हेरिएबल रिप्रेझेंट करतो आणि अल्फा बीटा गॅमा हे कॉन्स्टंट रिप्रेझेंट करतात. आणि आपल्याला तिथे जे आलेले नंबर आहेत ते काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. म्हणून आपण साइन स्क्वेअर अल्फा आणि कॉस स्क्वेअर अल्फा आपण लेट करू शकतो. म्हणजे आपण याला साइन आणि याला कॉस म्हणू शकतो किंवा उलटं याला कॉस आणि याला साइन म्हणू शकतो. राईट, मग आता चूज काय करायचं आहे, याला साइन घ्यायचं का याला साइन घ्यायचं, याला कॉस घ्यायचा का याला कॉस घ्यायचा, हे डिपेंड असणार आहे याच्यावर की बाहेर काय साइन आहे. मग आता जर साइन इन्व्हर्स असेल आणि आतमध्ये जर साइन आन्सर आलं, काही साइन आन्सर आलं तर साइनला साइन का होईल, कॅन्सल होणार. आपला रूल आहे की साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स काय येतं, एक्स येतं. म्हणजे असं मी म्हणतो की साइन इन्व्हर्सला साइन काय होतं, कॅन्सल होतं. असं म्हटलं तर आपल्या लक्षात राहील ना, म्हणून मी तसं म्हणत असतो. साइन इन्व्हर्स ऑफ साइन एक्स काय तर एक्स येत आहे. राईट, तसं साइन आलं तर काय होईल, इझिली आपल्याला कॅन्सल करता येईल. मग आपल्याला काय करायचं आहे की इथं पुट करताना कॉला काय लिहायचं, म्हणजे याला कॉस लिहायचं का याला कॉस लिहायचं, याला साइन लिहायचं की याला साइन लिहायचं, हे आपल्याला डिसाईड करावं लागणार आहे. ते कशावरून डिसाईड करायचं, फॉर्म्युल्यावरून. की इथं आपल्याला फॉर्म्युला आणताना साइनचाच फॉर्म्युला आला पाहिजे. मग प्लस साइन आहे, मग साइनचा प्लस असणारा फॉर्म्युला कुठला आहे, साइन ए प्लस बी हा प्लस असणारा फॉर्म्युला आहे. राईट, मग साइन ए प्लस बी हा फॉर्म्युला काय असतो, साइन ए इंटू कॉस बी
प्लस कॉस ए इंटू साइन बी, हा त्याचा फॉर्म्युला आहे, राईट. मग आपल्याला काय करायला लागेल, इथे येऊन कळतं की इथं साईन ए तर आहेच, साईन ए टर्म पाहिजे पहिल्याच्यामध्ये, ते साईन ए आहे, म्हणजे याला आपल्याला काय म्हणावं लागेल, कॉस म्हणावं लागणार आहे. कॉस ए तर कॉसची टर्म आहे, म्हणजे याला आपल्याला काय म्हणावं लागेल, साईन म्हणावं लागेल. मग इथे लिहायचं पुट 4/√41 इज कॉस अल्फा अँड 5/√41 इज साइन अल्फा. आणि मग ह्या आलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या, पुट करायच्या. ओके, मग पुट केल्यानंतर काय येईल, y इज इक्वल टू साइन इनवर्स, ओके, साइन एक्स मी पहिल्यांदा लिहितो आहे, साइन एक्स 4/√41 म्हणजे कॉस अल्फा, कॉस अल्फा प्लस कॉस एक्स मी पहिल्यांदा लिहितो आहे, 5/√41 म्हणजे साइन अल्फा, साइन अल्फा. आणि आता हा जो फॉर्मॅट आलेला आहे तो साइन कॉस, कॉस साइन, साइन कॉस, कॉस साइन, फॉर्म्युला साइन ए प्लस बी. मग साइन इनवर्स साइन ए प्लस बी, ए आणि बी इथंच असणार आहे काय, साइन ए कॉस बी, म्हणजे ए म्हणजे इथली टर्म आणि बी म्हणजे इथली टर्म. ए म्हणजे एक्स आहे, बी म्हणजे अल्फा आहे, म्हणजे एक्स प्लस अल्फा. आणि साइन इनवर्स ऑफ साइन एक्स आपल्याला माहीत आहे एक्स येतं, मग इथं साइन इनवर्स ऑफ साइन एक्स आलेला आहे, म्हणजे याचा आन्सर एक्स येणार आहे. एक्स म्हणजे एक्स प्लस अल्फा आहे. आणि मग याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स, आन्सर किती येणार आहे 1. अल्फाचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 0, कारण की अल्फा कॉन्स्टंट आहे, म्हणजे एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, मग तुमचा आन्सर याचं किती येतं आहे 1 येणार आहे. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण सेकंड एक्झाम्पल बघणार आहे. तुम्ही ट्राय करायचं आहे. ओके, तर मी एक्झाम्पल लिहिल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, ट्राय करा सोडवण्याचा, याच मेथडनं मी ज्या मेथडनं सोडवलं आहे, आणि नंतर चेक करा. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे कॉस इनवर्स, कॉस इनवर्स क्वेश्चन नंबर 8 सुरू आहे आपला, एक्सरसाइज नंबर 1.2, राईट. कॉस इनवर्स √3 cos x मायनस साइन एक्स, √3 cos x मायनस साइन एक्स डिवाइडेड बाय 2, डिवाइडेड बाय 2. ओके, तर पॉज द व्हिडिओ अँड ट्राय टू सॉल्व. व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके, बघा, ज्यांनी ट्राय केला असेल, राईट, त्यांच्यासाठी, ज्यांनी ट्राय केलं असेल त्यांनी बघा, आणि जे डायरेक्ट कंटिन्यू अजून करतात, कशाला पॉज करायचा, कशाला आपण ट्राय करायचं, सर सोडवतात ना, बघू ना काय करतात. काय करणार, मी सांगितलं आहे पहिली मेथड करायचं, जो खाली डिनॉमिनेटर आहे त्यानं सेपरेट डिवाइड करायचं. मग √3/2 cos x मायनस, इथं नंबर नाही म्हणजे 1 असणार, 1/2 साइन एक्स, राईट. हे आपली झाली पहिली स्टेप. नंतर काय लिहितो आपण, हिअर, काय लिहितो आपण, हिअर √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. √3चा स्क्वेअर 3 येणार आहे, 2चा स्क्वेअर 4 होईल, प्लस 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, दोघांचा बेस सेम 4, 3 + 1 4, आणि किती आन्सर येईल 1 आन्सर येत आहे. आणि आन्सर जर 1 येत असेल तर आपण यापैकी एकाला कोणाला तरी साईन आणि एकाला कोणाला तरी कॉस लेट करू शकतो. तर बाहेर कॉस आहे, तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे की कॉसचा फॉर्म्युला कुठला आहे, a - bचा बघावं लागेल, कारण की इथं मायनस साईन असेल तर प्लसचा बघावं लागेल ना. कॉस a + bचा फॉर्म्युला असतो आहे साइन a × साइन b, कॉस a × कॉस b, कॉस a × कॉस b मायनस साइन a × साइन b. आपल्याकडे कॉस a आहे, याला कॉस b म्हणलं पाहिजे, आणि हा साइन b असणार आहे, म्हणजे अल्फा वगैरे काय तुम्ही म्हणाल ते, राईट. म्हणजे ही जी टर्म आहे, पुट √3/2 इज इक्वल टू कॉस अल्फा आणि 1/2 इज इक्वल टू साइन अल्फा. पुट द व्हॅल्यू
वाय इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस इनवर्स हां √3/2 म्हणजे कॉस अल्फा झालं, कॉस एक्स इंटू कॉस अल्फा, कॉस एक्स इंटू कॉस अल्फा मायनस हाफ म्हणजे साइन अल्फा म्हणजे साइन एक्स इंटू साइन अल्फा. ओके, आला का तो फॉर्मॅट बघा, कॉस कॉस साइन साइन, कॉस कॉस साइन साइन, मिडलला मायनस साइन, फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बीचा म्हणजे कॉस इनवर्स कॉस ए प्लस बी, राईट. ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे अल्फा, कॉसला कॉस कॅन्सल म्हणजे एक्स प्लस अल्फा, वाय इज इक्वल टू, याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्सचा आन्सर किती येणार आहे 1 आणि अल्फाचं डेरिव्हेटिव्ह 0, अल्फाचं डेरिव्हेटिव्ह 0. ओके, पॉज द व्हिडिओ अँड राईट इट डाऊन. सुटला असेल तुम्हाला ऑलरेडी, मग अशा व्हिडिओ पॉज करून लिहिल्यानंतर चांगलंच आहे, राईट. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. या टाईपचे काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला पण मी देणार आहे, सगळेच काय आपण सॉल्व करणार नाही आहे, आपण त्याची हिंट देईन, प्रत्येक एक्झाम्पलची हिंट आपण देऊया कसं सॉल्व करणार. ओके, एक्झाम्पल नंबर 3, साइन इनवर्स कॉस रूट एक्स, साइन इनवर्स कॉस रूट एक्स प्लस साइन रूट एक्स अपॉन 2. चेक करू द्या. ओके, गुड. मग आपण काय करणार, y इज इक्वल टू साइन इनवर्स 1/2 कॉस रूट एक्स प्लस 1/2 साइन रूट एक्स, राईट. नंतर काय लिहिणार, हियर 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4 प्लस 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, राईट, इज इक्वल टू किती येणार आहे, दोघांचा बेस सेम म्हणजे 4, 1 + 1 2, 1/2 येत आहे आणि 1/2 आलं तर चालणार नाही आपल्याला. √2 द्यायला हवं होतं का, प्रिंटिंग मिस्टेकच असणार आहे. ओके, इथं √2 घ्या, मग इथं पण √2 येईल आणि इथं पण √2 येणार आहे. √2 किती येईल, √2चा स्क्वेअर 2 येणार आहे, इथे पण 2 येईल, दोघांचा बेस 2 आणि 2ला 2 कॅन्सल केल्यानंतर किती येणार आहे 1, राईट. ओके, नाव काय करणार आपण, पुट 1/√2 इज इक्वल टू, आता आपण दोन्ही टर्म सेमच आहेत, मग एकाला साइन स्क्वेअर रूट अल्फा आणि एकाला कॉस स्क्वेअर रूट अल्फा म्हणू शकतो, बरं आहे ना. दोघांना पण एकदाच मी लेट केलं आहे, तुम्ही दोन वेळा सेपरेट लिहिलं तरी चालेल. स्क्वेअर लिहायची गरज काय नाही, स्क्वेअर तर लिहिलं पाहिजे आहे ना, नाही स्क्वेअर नको, सॉरी काय चाललं माझं. ओके, एकाला साइन रूट अल्फा आणि एकाला कॉस रूट अल्फा मानणार आहे. आता व्हॅल्यू पुढे बाहेर साइन आहे, साइन असेल तर आपल्याला इथं साइन आणि इथं कॉस घेतलं पाहिजे, ते तुम्हाला फॉर्म्युल्यावरनं समजेल. y इज इक्वल टू साइन इनवर्स, ओके 1/√2ला काय म्हणणार आहे आपण, साइन, अगोदर कॉस लिहूया नंतर साइन, फॉर्म्युला तसे कसंही चालेल. साइन रूट अल्फा इंटू कॉस रूट एक्स प्लस कॉस रूट अल्फा इंटू साइन रूट एक्स, ओके. हा फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बीचा, म्हणजे साइन इनवर्स साइन ए म्हणजे रूट अल्फा आणि बी म्हणजे रूट एक्स. साइन गेट कॅन्सल म्हणजे रूट अल्फा प्लस रूट एक्स वाय इज इक्वल टू, आणि याला डिफरन्शिएट करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय
डी एक्स. रूट अल्फाचं 0 येणार आहे आणि रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येणार आहे. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/2 रूट एक्स. तर याचा आन्सर काय येईल 1/2 रूट एक्स. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल. प्रिंटिंग मिस्टेक असेल तर मग होऊ शकतं असं. हां, थोडंसं मलाही विचार करायला लागला. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. कॉस इनवर्स 3 cos 3x. 3 cos 3x minus 3 sin 3x minus 4 sin 3x, sorry, 4 sin 3x divided by 5. होमवर्कसाठी करू शकता. ओके, तर तुम्हाला याचा पहिल्यांदा स्क्रीनशॉट घ्या. हा होमवर्कसाठी करायचा आहे. ओके, तर त्याची हिंट पण आहे थोडीशी. y इज इक्वल टू दिस इज इक्वल टू काय करणार तुम्ही कॉस इनवर्स 3/5 cos 3x minus 4/5 sin 3x. Okay, then here 3/5 bracket square plus 4/5 bracket square, 3 square 9, 25, 16/25, 25/25 is equal to 1. Put 3/5 is equal to sin cos 3/5 is equal to cos घेतलं पाहिजे. cos 3 अल्फा आणि 4/5 is equal to sin 3 अल्फा. ओके, आणि मग तुम्ही याला सॉल्व करू शकता. राईट, तर असं काही कंपल्शन नाही आहे. सर्वात महत्त्वाचं की याला साईन आणि याला कॉसचं मांडलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं सर तुम्ही इथं मग साईन लिहून बघा काय होतं आहे, तर काय फरक पडणार नाही आहे. ओके, साईन लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. समजा तुम्ही म्हणता की याला साईन अल्फा लेट करा, तर मी याला साईन अल्फा लेट करतो. मायनस 4/5ला मी कॉस अल्फा लेट करतो. असं काय नाही की 3 अल्फाच लिहिलं पाहिजे. मग अशी पण आपण तसं केलं होतं. तसं असंही काही हे नाही आहे. तुम्ही कुठलंही कसंही चेंज करू शकता. फक्त तुम्हाला पुढे गेल्यानंतर एक्झाम्पल थोडंसं टफ वाटेल म्हणून मी त्याचे चेंजेस करत असतो. तर बघा, समजा तुम्ही उलटं केलं, तुम्हाला समजलंच नाही की कशाला काय मानायचं, तुम्ही एकाला साईन एकाला कॉस मानला तरी मानून टाकलं. मग काय झालं बघा, y इज इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 3/5ला काय म्हटले साईन अल्फा, मग साईन अल्फा इंटू कॉस 3x मायनस कॉस अल्फा इंटू साईन 3x असं येईल. मग आता हा फॉर्म्युला कसा झाला, साईन इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी, साईन ए मायनस बीचा म्हणजे कॉस इनवर्स साईन ए मायनस बी. इज इट क्लिअर? आलं, साईन आलेला आहे. मग साईन आणि कॉस यांचं रिलेशन काय तुम्हाला माहीत आहे. साईन कॉस आला तर आपण काय लिहितो π/2 मायनस अँगल अल्फा मायनस 3x. बघा आता हा फॉर्म्युला तर तुम्हाला एक्स्ट्रा फक्त यूज करावा लागेल आणि तो यूज करावा लागू नये म्हणून मी इथं काय करायचो, याला कॉस आणि याला साईन, म्हणजे मी डिसाईड करायचो इकडे बघून की बाहेर कॉस आहे तर इथं पण फॉर्म्युला कॉसचा आला पाहिजे. तुम्हाला नाही डिसाईड करता आलं तर तुम्ही कशालाही साईन करा कशालाही कॉस करा, तुमचा आन्सर येणारच आहे. राईट, आणि मग काय होईल π/2 मायनस अल्फा मायनस मायनस का होईल आणि याचं डेरिव्हेटिव्ह बघा. मग वायचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर काय येईल dy/dx इज इक्वल टू π/2चं डेरिव्हेटिव्ह 0, अल्फाचं डेरिव्हेटिव्ह 0, 3xचं डेरिव्हेटिव्ह 3. याचा आन्सर किती येणार आहे 3 येणार आहे. मग तुम्ही कुठल्याही मेथडने सोडवा. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. होमवर्कला सांगितलं होतं मी, पण ठीक आहे. पुढे देऊ काही एक्झाम्पल होमवर्कला बघू. तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल सोडवा, लक्षात ठेवा. सॉल्ड एक्झाम्पल सोडू नका. सॉल्ड एक्झाम्पल सगळे तुम्हाला सोडवायचे आहेत. सॉल्ड एक्झाम्पलचं प्रॅक्टिस तुम्ही करा. एक्सरसाइज तर आपण इथं करतोयच, तुम्हाला फक्त सॉल्ड एक्झाम्पल करायचे आहेत. कॉस इनवर्स 3 cos e⁻x, कॉस इनवर्स 3 cos e⁻x प्लस 2 sin e⁻x divided by √13 divided by √13. ओके,
तर याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघू काय होतं. y इज इक्वल टू दिस इज इक्वल टू कॉस इनवर्स 3/√13 cos e raised to x 2/√13 sin e raised to x. राईट. नंतर काय करणार तुम्ही, put here 3/√13 bracket square plus 2/√13 bracket square is equal to, okay, 3चा स्क्वेअर 9, 13, 2चा स्क्वेअर 4, 13 9 + 4 13/13 1. राईट. आणि मग तुम्हाला माहिती आहे तिथून काय करायचं. काय करणार तुम्ही, कोणाला तरी एकाला साईन कोणाला कॉस, तुमच्या मनानुसार करा. चला तुम्ही काही करू शकता, असं काही नाही बाळांनो की आता मी काय करतो, फक्त इथं कॉस दिसला ना तर इथं कॉस आला पाहिजे, कंपल्सरी कॉस दिसले पाहिजे. म्हणून मी याला कॉस अल्फा मानतो आणि याला साय अल्फा बस. आणि मग इथनं पुढं y इज इक्वल टू कॉस इनवर्स, हा झाला कॉस अल्फा. बरं ना. मग कॉस e raised to x इंटू कॉस अल्फा प्लस साइन e raised to x इंटू साइन अल्फा. फॉर्म्युला कशाचा आहे, कॉस a मायनस बीचा आहे. कॉस इनवर्स कॉस e raised to x मायनस अल्फा, कॉसला कॉस कॅन्सल, e raised to x मायनस अल्फा, y इज इक्वल टू, याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. आणि डिफरन्शिएट केल्यानंतर काय येईल, yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx, e raised to x आहे, e raised to xचं डेरिव्हेटिव्ह e raised to xच असतं, अल्फाचं 0, म्हणजे आन्सर e raised to x येणार आहे. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. Okay, next cosec inverse cosec inverse 10/6 sin 2 raised to x minus 8 cos. ओके, आता कोसेक इनवर्स आहे, आपण कोसेकचं साइन करू शकतो. y इज इक्वल टू साइन इनवर्स, अपोजिट करणं, 6 sin 2 raised to x मायनस 8 कॉस. फॉर्म्युला माहीत आहे ना याचा, अपॉन 10. आपण असं लिहिलं होतं, कोसेक इनवर्स 1/x इज इक्वल टू साइन इनवर्स x. तो फॉर्म्युला यूज केलेला आहे. बरं आहे. आणि आता परत तीच प्रोसिजर, माहीत आहे प्रोसिजर काय आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन आणि याला होमवर्क म्हणून सॉल्व करा. ओके, हा तुमचा होमवर्क असेल. जायचं नेक्स्ट क्वेश्चनकडं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर, किती झाला आपला 8 झाला ना, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9कडे जाणार आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे, सोडवा ते. आणि नाही सुटलं तर पुन्हा या व्हिडिओमध्ये यावं लागेल, कमेंटमध्ये लिहावं लागेल. बाय. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 9 घेतो आपण. क्वेश्चन नंबर 9, डिफरन्शिएट द फॉलोइंग, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरं ना. एक्झाम्पल नंबर 1 काय, एक्झाम्पल नंबर 1, y इज इक्वल टू कॉस इनवर्स, y इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. थांबा चेक करू द्या. कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, ठीक आहे. आता यासाठी तुम्हाला एक्सप्रेशन इन सबस्टिट्यूशनची एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशन लिहून दिलेलं आहे फर्स्ट लेक्चरमध्ये. या
इन्व्हर्स फंक्शनच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बेसिक ज्यावेळी बघतो ते तुम्हाला एक्सप्रेशन आणि सबस्टिट्यूशन असा एक पार्ट मी लिहून दिलेला आहे. बरं ना. एक्झाम्पल नंबर 1 चाललं आहे आपलं 1 - x², 1 + x². मग एक्सप्रेशनमध्ये असं तुम्हाला लिहून दिलेलं आहे मी की 1 - x² आलं आणि 1 + x² आलं तर तुम्हाला पुट करायचं आहे x = tan θ. राईट आहे. काय पुट करणार तुम्ही x = tan θ. मग पुट करायचं काय ना पुट x = tan θ. देअरफॉर θ = काय येईल हां tan इकडे जाईल मग टॅनचा इन्व्हर्स होईल मग tan इन्व्हर्स x. इज इट क्लिअर. हा x = tan θ कसं पुट केलं आपण कशावरून ठरवलं याच्यावरून. हा टेबल तुम्हाला दिलेला आहे की 1 - x², 1 + x² असेल तर x = काय पुट करायचं आहे tan θ पुट करायचं आहे. त्याच्यावर आपण x = tan θ पुट केलं. नंतर θ = tan इन्व्हर्स x कसं आलं तर θ इथंच ठेवला आपण. हा टॅनला ज्यावेळी आपण राईट साईडवरून लेफ्ट साईडला घेऊन जाऊ त्यावेळी त्याचं काय होईल इन्व्हर्स होणार आहे म्हणजे tan इन्व्हर्स x होत आहे. हा आपल्याला मिळाला. नंतर y = काय होतं y = cos इन्व्हर्स 1 - x². x म्हणजे काय tan θ म्हणजे tan² θ 1 - tan² θ अपॉन 1 + tan² θ. आणि सांगा आता हा फॉर्म्युला कशाचा आहे 1 - tan² θ आणि 1 + tan² θ फॉर्म्युला कशाचा आहे हां दिस इज अ फॉर्म्युला फॉर cos 2θ. cos 2θचा फॉर्म्युला आहे 1 - tan² θ 1 + tan² θ. आणि मग काय येईल कॉसला कॉस कॅन्सल. कुठला फॉर्म्युला cos इन्व्हर्स ऑफ cos x = x. कॉसला कॉस काय करतो आपण कॅन्सल करतो. तसं इथं कॉसला कॉस कॅन्सल होईल 2θ राहील म्हणजे y = 2θ. मग y = 2 θ म्हणजे काय आहे tan इन्व्हर्स x. इथं परत पुट करावं लागेल tan इन्व्हर्स कारण आपलं ओरिजिनल एक्झाम्पल x व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आहे. मग डेरिव्हेटिव्ह बघताना सुद्धा ते x व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये असलं पाहिजे θ असून चालणार नाही. आणि मग याला डिफरन्शिएट करणार तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. 2 कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह आणि tan इन्व्हर्स xचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². सो आन्सर इज 2 × 1 2 2/1 + x². दॅट इज युअर फायनल आन्सर. समजतंय. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल tan इन्व्हर्स 2x अपॉन 1 - x². 2x अपॉन 1 - x² असताना x = tan θच पुट करावं लागतं. बरं. मग एक्झाम्पल सोडताना y = दिस पुट x = tan θ. Therefore θ = tan इन्व्हर्स x. राईट. मग आता tan इन्व्हर्स x पुट करा. y = tan इन्व्हर्स 2x ची व्हॅल्यू tan θ 2 tan θ अपॉन 1 - x ची व्हॅल्यू tan θ. x² आहे म्हणजे tan² θ. मग हा फॉर्म्युला कसा आहे का 2 tan θ 1 - tan² θ हा tan 2θचा फॉर्म्युला आहे. म्हणजे y = tan इन्व्हर्स tan 2θ आणि tan इन्व्हर्स ऑफ tan गेट कॅन्सल. y = 2θ आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ θ इज tan इन्व्हर्स x. tan इन्व्हर्स x. मग याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx हा 2 ॲज इट इज. tan इन्व्हर्स xचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². राईट. आणि फायनल आन्सर 2/1 + x². दॅट इज युअर आन्सर. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. sin इन्व्हर्स 2x √1 - x². ओके. 2x इन √1 - x² असताना x =
साईन थिटा आपल्याला पुट करायचा आहे, राईट. वाय इज इक्वल टू दिस, वाय इज इक्वल टू साईन इनवर्स 2x पुट करायचं आहे ना, ते लिहिलं पाहिजे. पुट x इक्वल टू साईन थिटा, देअरफॉर थिटा इज इक्वल टू साईन इनवर्स x, y इज इक्वल टू साईन इनवर्स 2 साईन थिटा in root 1 minus sine square theta. Now what is the formula for 2 sine theta in root 1 minus sine square theta म्हणजे काय असतं? cos square theta. स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल? कॅन्सल. म्हणजे साइन इनवर्स 2 sin theta इंटू cos theta. आणि हा फॉर्म्युला आहे का कशाचा? हा 2 sin theta इंटू cos theta हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. साईनला साईन कॅन्सल, 2 थिटा आलं. 2 थिटाची व्हॅल्यू साइन इनवर्स एक्स, थिटा इज साइन इनवर्स एक्स. वाय इज इक्वल टू दिस, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा 2 साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला काय असतो? साइन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला असतो 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो आन्सर इज 2 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. 2 न 1ला मल्टिप्लाय केलं आहे. समजतं आहे? फास्ट होतं आहे का? तुम्ही कमेंटमध्ये काही सांगत नाही, फास्ट होतं आहे, स्लो होतं आहे, काय होतं आहे, काय तुम्ही तुमचं करा. समजतं आहे नाही समजतं आहे काय मलाच कळत नाही. ओके, ठीक. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सी. ओके, example number 4 होमवर्कला सोडवा. बघा 4 इथं नाही आहे माझ्याकडे, काय माहिती काय लिहिलेलं नाही. 5th नंबर आहे माझ्या डायरेक्ट. कॉस इनवर्स 3x मायनस 4x क्यूब. कॉस इनवर्स 3x मायनस 4x क्यूब. मग तुम्हाला 4th नंबर सबस्टिट्यूशन 3x मायनस 4x क्यूब जर आलं तर x इक्वल टू कॉस थिटा करायचं आहे, बरं आहे ना? साइन थिटा, ओके सॉरी साइन थिटा आहे, काय साइन थिटा पुट करायचं 3x मायनस 4x क्यूब आल्यानंतर. ओके, मग y इज इक्वल टू दिस, y इज इक्वल टू पुट x इज इक्वल टू साइन थिटा, देअरफॉर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. परत तेच करतो आहे. y इज इक्वल टू कॉस इनवर्स 3 एक्स व्हॅल्यू साइन थिटा 4 साइन क्यूब थिटा, कॉस इनवर्स 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. ठीक, फॉर्म्युला साइन थिटाचा फॉर्म्युला आहे साइन थिटा. तुम्हाला माहिती आहे कॉस साइनचं रिलेशन. कॉस साइन आलं तर काय लिहितो आपण? π/2 मायनस एक्स म्हणजे थिटा जो काय असेल तो इथल्या अँगल असेल तो लिहितो आपण. π/2 लिहितो, मायनस देतो आणि अँगल लिहितो, राईट. y इज इक्वल टू π/2 मायनस 3 थिटा साइन इनवर्स एक्स. थिटा म्हणजे काय आहे? साइन इनवर्स साइन. मग याला आपण डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. π/2 कॉन्स्टंट टर्म, डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या आउटसाईडला साइन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो फायनल आन्सर विल बी मायनस 3 अपॉन इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाउन. ओके, समजतं आहे? तुम्हाला सबस्टिट्यूशन लक्षात ठेवावे लागतील, दुसरं काय करायला लागणार नाही. 6 वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ई रेस टू कॉस इनवर्स वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ई रेस टू एक्स मायनस ए रेस टू मायनस एक्स डिवाइड बाय ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू मायनस एक्स. ओके, बरोबर आहे का? हां बरोबर आहे. चला, एक्झाम्पल राईट आहे. y इज इक्वल टू दिस इज इक्वल टू कॉस इनवर्स. या टाईपचं एक्झाम्पल एकदम
फॉर्मॅट सेम असतो सारखा सारखा. ई रेस टू मायनस एक्स दिसतं आहे, त्याला डिनॉमिनेटरला आपण या टाईपचं एक्झाम्पल कंपोजिटमध्ये पण सोडवलेलं आहे. ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स आहे पॉवरला, खाली घ्या डिनॉमिनेटरला प्लस एक्स होईल. ओके, नंतर क्रॉस मल्टिप्लाय ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होईल. कॉस इनवर्स ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 होल डिवायडेड बाय ई रेस टू एक्स. ओके, नंतर इथं पण ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 अपॉन ई रेस टू एक्स. राईट. ओके, नाव आता काय कॉस इनवर्स. ओके, आता इथं काय होईल, ई रेस टू एक्सला हा ई रेस टू एक्स कॅन्सल होईल. मग आता ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. मग असा कुठला फॉर्मॅट आहे का, नाही आहे, परंतु थोडासा त्या फॉर्ममध्ये दिसणारा फॉर्मॅट हा आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर, पण त्यासाठी 1 पुढं पाहिजे. मग मी काय करतो तर साईन चेंज करणार आहे. बघा काय करतो, कॉस इनवर्स मायनस हे मायनस साईन कॉमन काढलं तर 1 मायनस ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन इथं काय साईन चेंज करण्याची गरज नाही कारण की प्लस आहे. राईट. आता कुठल्या फॉर्मॅटमध्ये बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर, याला एक्स मानू शकतो ना मी. 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर काय पुट करणार, एक्स इक्वल टू टॅन थिटा. पुट एक्स म्हणजे काय आपला ई रेस टू एक्स, त्यामुळे ई रेस टू एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय, हा टॅन इकडे जाईल म्हणजे टॅन इनवर्स ई रेस टू एक्स. मग आता वाय इज इक्वल टू काय येणार, वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स मायनस साईन तर आहेच 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स मायनस कुठे कशाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस टू थिटा. हा फॉर्म्युला आहे कॉस टू थिटाचा. राईट. आता इथं थोडंसं तुम्हाला विचार करायला आहे, मायनस कॉस थिटा आन्सर कधी येतं. राईट. मग आता बघा वाय इज इक्वल टू मी जे बोलतो ते बरोबर आहे का, कॉस इनवर्स कॉस पाय मायनस 2 थिटा. बघा चेक करून की कॉस पाय मायनस 2 थिटा कॉस थिटा येतं का, चेक करून इथंच बघू आपण चेक करून. ओके, कॉस पाय मायनस 2 थिटा म्हणजे आर अँगलमध्ये जाणार आपण. ऑड आहे का इवन आहे, ऑड आहे का इवन आहे कसं ठरवणार, डिवाइड बाय 2 असेल तर ऑड, डिवाइड बाय 2 नाही म्हणजे इवन आहे, इवन असेल तर कॉस अँगल कॉस राहतो म्हणजे याचा आन्सर कॉस 2 थिटा तर येणारच आहे. नंतर पाय मायनस 2 थिटा आहे, मग पाय मायनस करायचं आपल्याला, पाय म्हणजे 180चा अँगल आणि पाय मायनस म्हणजे कुठला क्वाड्रंट होईल, सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो, निगेटिव्ह. बघा मायनस कॉस 2 थिटा म्हणजे मायनस कॉस थिटा हा कॉस पाय मायनस 2 थिटाचा फॉर्म्युला येतोय. ही ॲडजस्टमेंट तुम्हाला जमली पाहिजे, आलाड अँगलची ॲडजस्टमेंट तुम्हाला जमली पाहिजे. आता इथून पुढे सिंपल आहे, कॉसला कॉस काय होईल कॅन्सल होईल आणि वाय इज इक्वल टू काय पाय मायनस 2 थिटा. मग वाय इज इक्वल टू पाय मायनस 2 थिटा म्हणजे टॅन इनवर्स ई रेस टू एक्स. आणि मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पायचा आन्सर किती येणार आहे 0 मायनस 2 टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर आहे का. पायचं डेरिव्हेटिव्ह 0, 2 कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह, टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सच्या ऐवजी ई रेस टू एक्स आला आहे तर आपल्याला ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह बघावं लागणार आहे आणि मग तुमचं फायनल आन्सर येईल मायनस 2 इंटू 1 मायनस 2 अपॉन 1 प्लस ई रेस टू 2x असं लिहू शकता. एक्स स्क्वेअर आहे ना, 2 इंटू एक्स करू शकता, 2x लिहू शकता इथं आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं ई रेस टू एक्स येतं. तुमचा आन्सर येईल मायनस 2 ई रेस टू एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू 2x. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. नेक्स्ट
तुम्हाला फॉर्मॅट आयडेंटिफाय करावे लागतील. असे क्लिअर एक्झाम्पल दिसणार नाहीत, बरं आहे ना. जास्त आत्तापर्यंत 2-4 एक्झाम्पल क्लिअर होते, पण हे एक्झाम्पल क्लिअर आयडिया नव्हती त्याच्यामध्ये की हां इथे डायरेक्ट 1 - x² 1 + x² दिसलं केलं. तुम्हाला तो फॉर्मॅटसुद्धा आयडेंटिफाय करता आला पाहिजे. कळतंय का? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. y = cos inverse 1 - 9x. y = cos inverse 1 - 9x upon 1 + 9x 1 + 9x cos inverse. हां तर बघा काय करतो मी याला 1 - 3² आपण 1 + 3² लिहू शकतो ना असं. 3चा स्क्वेअर किती येतो? 9. 3चा स्क्वेअर 9. आता तुम्हाला एक रूल माहिती आहे बघा, a⁻m ब्रॅकेट ⁻n असेल तर a⁻n लिहू शकतो, म्हणजे पॉवर इंटरचेंज करू शकतो ना आपण. तोच रूल फंडा इथं यूज करणार आम्ही. cos इनवर्स 1 - 3x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 + 3x ब्रॅकेट स्क्वेअर. कुठला फॉर्मॅट? फर्स्ट फॉर्मॅट बघा. 1 - x², 1 + x². 1 - x², 1 + x². काय पुट करायचं? tan θ पुट. 3x = tan θ. Therefore θ = tan inverse 3x. So y = cos inverse in bracket 1 - tan² θ upon 1 + tan² θ. कसा फॉर्म्युला आहे? फॉर्म्युलेच माहीत नाहीत तुम्हाला, आहे ना. हा cos 2θ. कॉसला कॉस कॅन्सल. 2θ. 2θची व्हॅल्यू tan इनवर्स 3x. y = मला वाटतं तुम्ही याला डिफरन्शिएट करू शकता, राईट. तुम्ही याला डिफरन्शिएट करा. काय येईल आन्सर याचं बघा. काय येईल सांगून टाकतो. dy/dx 2 ॲज इट इज आणि tan इनवर्स x डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². एक्सच्या ऐवजी 3x आलं आहे. ddx of 3x. 2 into this 2/1 + 3 उलटं करतो परत 3² x mn चेंज केलं इथं. आणि a⁻x फॉर्म्युला a⁻x × log a. आता फायनल आन्सर लिहिणार आहे मी 2 × 3x × log 3. सगळे न्युमिरेटरला आले. 1 + 3चा स्क्वेअर 9x. दॅट इज युअर फायनल आन्सर. Pause the video and note it down. Okay. चला पुढे जाऊया. y = sin inverse. y = sin inverse 4x + ½ divided by 1 + 2⁴x. 1 + 2⁴x. ओके. तर आपल्याला याला फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. बघू काय काय करता येईल. ओके बघा काय करतो तर साइन इनवर्स 4 आहे ना. 2² 2चा स्क्वेअर येतो 4 येतो आणि हा जो आहे तो इथे लिहितो x + ½. ओके पॉवरलाच आहे ते लक्षात ठेवा. डिवायडेड बाय 1 + 2⁻² x ब्रॅकेट 2 चालतंय ना सर.
कारण की 2x इंटू 2 किती येईल 4x येईल. सगळे ॲडजस्टमेंट शिकायचे असतात तुम्हाला. y इज इक्वल टू साइन इनवर्स 2 हा 2 ॲज इट इज राहील 2 इंटू x 2x 2 इंटू हाफ 2 इंटू हाफ 2 गेट कॅन्सल 1 येईल 2x प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 2 रेज टू 2x bracket square. Okay, now sin inverse 2 into 2 raised to 2x कसा आला सांगतो 1 plus 2 raised to 2x bracket square. इथपर्यंत क्लिअर आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. बघ काय केलं मी 2चा स्क्वेअर किती येतो 4, बाकी x प्लस हाफ आहे तर x प्लस हाफ तसंच ठेवलं आहे. इथं 1 ॲज इट इज प्लस साईन ॲज इट इज 2 रेज टू 2x इंटू 2 म्हणजे 2 इंटू 2x किती येईल 4x. म्हणजे फक्त मी प्रॉपर फॉर्मॅटमध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न करतो आहे. नंतर मी या 2 मल्टिप्लाय केलं, ही स्टेप तयार झाली आणि इथं ॲज इट इज ठेवलेलं आहे. इथं बघा काय केलं, तर इथं काय डिनॉमिनेटर तर ॲज इट इज आहे, न्यूमरेटरला काहीतरी मी केलेलं आहे. न्यूमरेटर काय केलं बघा 2 रेज टू काय होतं 2x प्लस 1 होतं. मग कॅन वी राईट 2 रेज टू 2x इंटू 2 रेज टू 1. हो लिहू शकतो असं. का? कारण की दोघांचा बेस का आहे सेम आहे. मग दोघांचा बेस सेम असेल तर पॉवरची काय करणार आपण ॲडिशन. दोघांचा बेस सेम पॉवरची ॲडिशन म्हणजे 2x प्लस 1 2x प्लस काय करणार आपण 1. तर ही स्टेप आहे बघा की पॉवरची ॲडिशन, दोघांचा बेस सेम पॉवरची ॲडिशन. मग इथं 2ची पॉवर 1 आहे ना इथले चालते. मग काय टर्म राहिल्या 2 रेज टू x 2 रेज टू x असं आणलेलं आहे. आत्ता विचार केला तर कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे थोडासा विचार केलात तुम्ही तर 2x 1 प्लस x स्क्वेअर 2x 1 प्लस x स्क्वेअर 2x 1 प्लस x स्क्वेअर आहे. एक मिनटं प्लसच आहे का चेक करतो एकदा. हां बरं प्लसच आहे त्यात गावात नाही. मग आता फॉर्म्युला कुठला आहे का याचा तर इथं 5th नंबर सबस्टिट्यूशन तुम्हाला बघावं लागेल जाऊन 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर त्यासाठी x इक्वल टू टॅन थिटा हे सबस्टिट्यूशन आहे. ओके ठीक आहे. मग आता करा पुट. काय करणार आपण पुट 2 रेज टू 2x इज इक्वल टू टॅन थिटा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 2 रेज टू 2x. ओके दिसतंय ना 2 रेज टू 2x. ओके मग काय येईल आता y इज इक्वल टू साइन इनवर्स 2 रेज टू 2x म्हणजे टॅन थिटा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस हा टॅन थिटा येईल आणि स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. फॉर्म्युला माहीत आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कशाचा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा म्हणजे y इज इक्वल टू साइन इनवर्स साइन 2 थिटा. साइनला साइन कॅन्सल y इज इक्वल टू 2 थिटा आलं. मग y इज इक्वल टू 2 आणि थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स 2 रेज टू 2x टॅन इनवर्स 2 रेज टू 2x. ओके मग याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 2 ॲज इट इज टॅन इनवर्स x डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर म्हणजे 2 रेज टू 2x आणि त्याचा काय करावं लागेल स्क्वेअर करावं लागणार आहे h. ओके आणि नंतर परत dx ऑफ दिस 2 रेज टू 2x. ठीक ओके. मग पुढे काय करणार 2 इंटू 1 2 अपॉन 1 प्लस या 2नं या 2ला मल्टिप्लाय करणार पॉवरच्या 2 रेज टू 4x. क्वेश्चन ज्या फॉर्मॅटमध्ये आहे ना 2 रेज टू 4x त्याच फॉर्मॅटमध्ये आन्सर आणण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. ओके आणि मग इथं काय करणार तुम्ही 2चा स्क्वेअर करता येईल आपल्याला. 2चा स्क्वेअर किती येईल 4 मग dx ऑफ 4 रेज टू x. ओके dx ऑफ इथं असेल तर dx ऑफ
4x म्हणजे तो a⁻x फॉर्ममध्ये गेला आणि a⁻x फॉर्म्युला काय असतो, हा 2 लिहितो मी, 1 + 2⁻4x. हा a⁻x फॉर्मॅट काय असतो, a⁻x × log a म्हणजे 4x × log 4. हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आला a⁻x म्हणजे 2 × 4x × log 4 अपॉन 1 + 2⁻4x. ओके, तुम्ही तिथं 2⁻4 आहे ते पण करू शकता. इथं ते 1 मिनटं बघा, इथं 1 + 2⁻4 आहे ना, म्हणजे 2 × 2 × 2 × 2 करा, 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16 म्हणजे 16⁻x असं लिहिलं तरी चालेल. ओके, किंवा मी तुम्हाला सांगितलं आहे क्वेश्चन ज्या फॉर्मॅटमध्ये आहे त्याच फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहिलं तरी चालतं. ओके, हां, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. भरपूर एक्झाम्पल आहेत ना. Okay, next example. Y is equal to sin inverse 1 minus 25x square 1 plus 25x square. Sin inverse 1 minus 25x square 1 plus 25x square. Okay, y is equal to this is equal to sin inverse. लक्ष द्या, 1 minus 5x bracket square upon 1 plus 5x ब्रॅकेट स्क्वेअर. मला वाटतं तुम्ही आता सॉल्व करू शकता. 1 - x स्क्वेअर 1 + x स्क्वेअर कुठं आलाय का, इथेच. 1 - x स्क्वेअर 1 + x स्क्वेअर x इक्वल टू टॅन थिटा. माहिती लिहिणार तुम्ही पुट x इक्वल टू x म्हणजे 5x आहे ना, तर 5x इज इक्वल टू पुट 5x इज इक्वल टू टॅन थिटा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 5x. पुढचं एक्झाम्पल सोडवा. आन्सर कमेंटमध्ये टाका, याचा आन्सर काय आहे, राईट. ओके, सोडवलं ना, सोडवा, व्हिडिओ पॉज करून सोडवा. नसेल सोडवलं तर सोडवा आणि कमेंटमध्ये लगेच टाकून द्या आन्सर हे आहे. ओके, नेक्स्ट. y इज इक्वल टू साइन इनवर्स. y इज इक्वल टू साइन इनवर्स 1 - x cube 1 + x cube. 1 - x cube 1 + x cube. आता फॉर्मॅट दिसतोय का, हां, इथं कुठलाही फॉर्मॅट दिसत नाही. तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल. बघा कसं करायचं आहे. पुट x cube इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा, राईट. काय करायचं, x क्यूबलाच टॅन स्क्वेअर थिटा पुट करायचं. म्हणजे आपल्याला फॉर्मॅट त्या फॉर्मॅट पाहिजे ना, 1 - x स्क्वेअर 1 + x स्क्वेअर या फॉर्मॅट, मग टॅन थिटा पाहिजे आपल्याला, म्हणून डायरेक्ट x क्यूबला टॅन स्क्वेअर थिटा मारायचं. मग टॅन थिटा काय येईल, म्हणजे याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग स्क्वेअर रूट काय येईल, x⁻³ समजतंय ना. बघा, नाही समजत तरी लक्ष द्या. बघा, आपण काय म्हणलं आहे की x³ म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा आहे, एवढं तर क्लिअर आहे. मग म्हटलं स्क्वेअर रूट घ्या, म्हणजे तुम्ही याचं पण स्क्वेअर रूट घेणार आणि याचं पण काय करणार, स्क्वेअर रूट घेणार, राईट. मग इथं स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल, म्हणजे काय येईल, टॅन थिटा. आणि आता याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग स्क्वेअर रूट म्हणजे काय असतो, हाफ, म्हणजे x⁻³ ब्रॅकेट रेस टू हाफ, म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, 3 × 1 3/2 म्हणजे x⁻³ ते मी डायरेक्ट लिहिलेलं आहे, x⁻³/2. क्लिअर आहे. ओके, आता मला याच्यावरून थिटाची व्हॅल्यू पण लिहायची आहे, ती पण लिहून टाकतो मी. देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स, थिटा इज इक्वल टू टॅन इकडे जाईल, टॅन इनवर्स x⁻³ x⁻³. ओके, चला. y इज इक्वल टू साइन इनवर्स 1 - x³ म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा, 1 + x³ म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा. 1 - टॅन स्क्वेअर थिटा 1 + टॅन स्क्वेअर थिटा कशाचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे cos2 थिटाचा. मग y इज इक्वल टू साइन इनवर्स, तुम्हाला माहीत आहे कशाला मी पडपदली, तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे की साइन कॉस रिलेशन आलं तर काय येतं, π/2 - थिटा येतं.
राईट. म्हणजे वाय इज इक्वल टू π/2 - 2 थिटा tan इनवर्स x⁻³ मग डिफरेंशिएट करणार तुम्ही. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इज इक्वल टू π/2 कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्ह 0 - 2 tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह बघायचं आपल्याला 1/1 प्लस x⁻³ आणि त्याचा स्क्वेअर आणि परत ddx ऑफ x⁻³². बरं आहे ना. tan इनवर्स x डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x² एक्सच्या ऐवजी x⁻³ आले. x⁻³चं डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू -2 × 1 - 2 डिवाइड बाय 1 प्लस इथं ह्या 2ला हा 2 काय होईल कॅन्सल होईल म्हणजे 1 प्लस x³ आणि x⁻n डेरिव्हेटिव्ह काय असतं n x n - 1. बस ह्या 2ला हा 2 कॅन्सल. आन्सर -3 -1 -3 इथं होईल x⁻1/2 येईल अपॉन 1 प्लस x³. तुम्ही 1/2च्या ऐवजी रूट लिहू शकता -3√x डिवाइड बाय 1 प्लस x³. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके बघा. नेक्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू धिस tan इनवर्स 2x⁵² आपण 1 - x⁵. काय करणार आपण पुट. आपल्याला माहिती आहे की 1 - x² बघा 1 - x² येते की नाही तर म्हणजे आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये आणायचं 1 - x² फॉर्ममध्ये. म्हणजे आपल्याला x⁵ला tan स्क्वेअर केलं पाहिजे. पुट x⁵ इज इक्वल टू tan स्क्वेअर थिटा. जर मी याचं स्क्वेअर रूट घेतलं तर tan थिटा इज इक्वल टू किती येईल x⁵चं स्क्वेअर रूट घेतलं पाहिजे ना. बघा घेऊन काय होतं tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू x⁵ आहे. तर मी समजा tan याचं स्क्वेअर रूट घेतलं आणि याचं पण स्क्वेअर रूट घेतलं तर इथं स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल tan थिटा येईल. आपल्याला tan थिटाचा आन्सर काढायचा आहे. मग x⁵ आणि रूट म्हणजे काय असतं 1/2. मग 5 × 1 5/2 x⁵ येणार आहे 5/2. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय येईल tan इनवर्स फक्त होईल. बाकी काय नाही विशेष काय नाही. tan इनवर्स x⁵5/2 बस. आता तुम्हाला सोडवायचं आहे. मी फक्त थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला सिम्प्लिफायच्या फॉर्ममध्ये करून देणार आहे. y इज इक्वल टू tan इनवर्स. ओके काय करणार तुम्ही 2x⁵5/2 2x⁵5/2 म्हणजे 2 तर लिहिणारच आहे. x⁵5/2 म्हणजे काय tan थिटा दिसतंय. x⁵5/2 म्हणजे tan थिटा म्हणजे 2 tan थिटा अपॉन 1 - x⁵5 म्हणजे tan स्क्वेअर. ओके 2 tan थिटा 1 - tan स्क्वेअर थिटा. फॉर्म्युला कशाचा आहे tan 2 थिटा. y इज इक्वल टू tan इनवर्स tan 2 थिटा. आता तुम्हाला माहिती आहे पुढे कसं सोडवायचं. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल आहे या म्हणजे क्वेश्चन नंबर 9 मधलं cot इनवर्स 1 - √x 1 प्लस √x. y इज इक्वल टू cot इनवर्स 1 - √x 1 प्लस √x. साहजिक आता क्लिअर आहे ना की नाही. आता 1 - x 1 प्लस x म्हणजे √xला लेट केलं पाहिजे. पुट √x इज इक्वल टू tan स्क्वेअर थिटा राईट. देअरफॉर tan थिटा इज इक्वल टू काय येईल म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायला गेलं याचं. बरं आहे ना. एक मिनटं नाही सुटत ना असं. मग वेगळी काहीतरी असणार स्टेप. आता असं सॉल्व्ह होत नाही. तुम्ही नक्की सर तुम्हाला कसं कळालं की सॉल्व्ह होत नाही आहे पुढे सोडवण्याच्या अगोदरच. तर थोडंसं लॉजिक असतं की आपल्याला समजतं की एक्झाम्पल असं सॉल्व्ह नाही होणार. √x इज इक्वल टू tan थिटा पुट करून सुटेल हे आपल्याला. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय tan इनवर्स √x येईल. बघा पुढं काय होतं
वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स 1 मायनस रूट एक्सची व्हॅल्यू काय टॅन थिटा 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन थिटा येईल. आणि तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे याचा 1 मायनस टॅन थिटा 1 प्लस टॅन थिटा. नाही माहीत तर थोडंसं मी या एक्झाम्पलला अजून लेंदी करतो. कॉट इनवर्स 1 व्हॅल्यू टॅनची कुठे असते 45ला म्हणजे टॅन पाय बाय 4 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस इथं मी 1 लिहिलं तर काय फरक पडणार आहे का 1 इंटू टॅन थिटा टॅन थिटाच येतो त्यामुळे तो 1 मानतो मी आणि इथं टॅन पाय बाय 4 लिहिणार आहे मी इंटू टॅन थिटा. आता मला सांगा की हा फॉर्म्युला कशाचा आहे का कशाचा फॉर्म्युला आहे टॅन ए मायनस टॅन बी 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे. तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता याच्यानंतर डायरेक्ट ही स्टेप 1 मायनस टॅन थिटा 1 प्लस टॅन थिटा. मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की 1 म्हणजे पाय बाय 4 लिहा इथं वरती मायनस आहे तर मायनस साईन लिहा आणि इथं जो काय अँगल असेल तो अँगल लिहून टाका. एक्स असेल तर एक्स 2x असेल तर 2x 3x असेल तर 3x आठवलं. मग थिटा असेल तर थिटा लिहावं लागेल. आणि कॉट टॅनचं रिलेशन काय कॉट आणि टॅनचं रिलेशन काय वाय इज इक्वल टू काय करणार तुम्ही पाय बाय 2 मायनस अँगल पाय बाय 4 मायनस थिटा. ओके पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 प्लस थिटा. मग पाय बाय 2 मायनस पाय बाय 4 प्लस थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स रूट एक्स. आणि मग याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायचा आहे डिफरन्शिएट करायचा आहे. इथे एवढं नंतर पण बस झालं. ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0 पाय बाय 2चं डेरिव्हेटिव्ह 0 पाय बाय 4चं पण 0 टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे रूट एक्सचा स्क्वेअर आणि डी डी एक्स ऑफ रूट एक्स बघावं लागेल कारण की टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहीत आहे रूट एक्स त्याच्याऐवजी आलेला एक्सच्या ऐवजी तर रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह बघणं गरजेचं आहे. 0 मायनस 0 0 0 लिहायची गरज नाही 1 अपॉन 1 प्लस रूट एक्सचा स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि रूट एक्सचा फॉर्म्युला काय येणार आहे 1 अपॉन 2 रूट एक्स. दॅट इज युअर फायनल आन्सर 1 अपॉन हा 2 रूट एक्स मी अगोदर लिहितो आहे हा आणि नंतर 1 प्लस एक्स. दॅट इज युअर फायनल आन्सर. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. इथं आपला क्वेश्चन नंबर 9 संपला. क्वेश्चन नंबर 10 मध्ये 8 एक्झाम्पल आहेत. ओके now we start the question number 10. Differentiate with respect to x किंवा differentiate the following. ओके किंवा फाइंड dy by dx असाही क्वेश्चन विचारला जातो. टॅन इनवर्स 8x मी सांगितलं आहे क्वेश्चन चेंज झाला की फॉर्मॅटसुद्धा चेंज होणार आहे. 1 मायनस 15x स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता याची गरज नाही सबस्टिट्यूशनचं झालं एक्झाम्पल तेवढेच. तुम्ही मिसलेनियसमध्ये जाऊन चेक करू शकता काही कंपोजिटचे एक्झाम्पल असतील काही इनवर्सचे असतील तिथे ते सॉल्व करू शकता. इथं आपल्याला लागणार आहे फॉर्म्युला टॅन इनवर्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू असं नाही tan inverse x minus tan inverse y is equal to का चुकतंय tan inverse x minus y upon 1 minus xy 1 plus आणि दुसरा आहे tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y upon 1 minus xy. या दोन फॉर्म्युलांचं युटिलायझेशन आपल्याला करायचं आहे. बघा कसं करणार आहे. y इज इक्वल टू दिस इज इक्वल टू टॅन इनवर्स
हे बघा काय करतो मी फॅक्टरायझेशन करणार आहे. 5x + 3x, 5x + 3x किती येतं 8x, आणि 1 - 5x × 3x किती येतं 15x². मल्टिप्लाय करा 5x × 3x 15x² येईल. आता हा फॉर्मॅट या दोघांपैकी कोणाशी मॅच होतोय बघा. काय वरती प्लस साईन आहे ना, म्हणजे याच्याशी मॅच होतोय. x + y 1 - xy आहे का बघा. x + y 1 - xy झालं, म्हणजे त्याचा आन्सर आपल्याला मिळालं. tan 1x + tan 1y म्हणजे y = tan 1x, x म्हणजे 5x आहे, प्लस tan 1y 3x आहे. बस तुम्हाला एवढंच करायचं आहे. झालं. तर याचं डिफरन्शिएट करायला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx = tan 1xचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/1 + x² ddx ऑफ xच्या ऐवजी 5x आले, प्लस tan 1xचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x², xच्या ऐवजी 3x आलेला आहे. मग आता 1/1 + 5² 25x² आणि 5xचं डेरिव्हेटिव्ह 5 येणार आहे, ते 5 मी इथं लिहितो, प्लस 1/1 + 9x², 3² 9, x² x², 3xचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 3. दॅट इज युअर फायनल आन्सर. म्हणजे या टाईपमध्ये सगळे एक्झाम्पल याच फॉर्मॅटनं सोडवायचे आहेत की तुम्हाला न्युमरेटरला काय करायचं आहे स्प्लिट करायचं आहे अशा 2 टर्ममध्ये की डिनॉमिनेटरला ज्या टर्म येणार आहेत त्या 2 टर्म न्युमरेटरला पण तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये दिसल्या पाहिजेत आणि डिनॉमिनेटरमधल्या टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये दिसल्या पाहिजेत. समजतं आहे. ओके, ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 10 मधला 1. आता सगळे फॉर्मॅट असेच असणार आहेत. मी तुम्हाला त्यासाठी हे 2 फॉर्म्युले इथं ठेवलेले आहेत की या 2 फॉर्म्युल्यावर डिपेंडेड आपला हा लास्ट क्वेश्चन आहे आणि याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 to 6 राहिलेला आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. राइट, चलो आगे चलते हैं. cot इनवर्स 1 + 35x² / 2x y = cot इनवर्स 1 + 35x² / 2x बरोबर आहे का. ओके, आता कॉटचं तर एक्झाम्पलच नाही आहे, टॅनचं एक्झाम्पल. याला कॉटला काय करायला लागेल टॅन करायला लागेल पहिल्यांदा. y = tan इनवर्स काय करतो आपण डिनॉमिनेटरला न्युमरेटर 2x / 1 + 35x². ही झाली पहिली स्टेप. आता आपल्याला असे नंबर चूज करायचे आहेत. बघा ना 35चे फॅक्टर काय पडतात, फॅक्टर पाडायचे सरळ सरळ. 35चे फॅक्टर काय पडतात बघा, काय येतं 5 × 7, 7 - 5 किती येतं 2. म्हणजे मी न्युमरेटरला 7x - 5x 7x - 5x 2x येतं आणि 1 + 7x × 5x किती येतं 35x². इतकं सिम्पल आहे. आणि मग झाला फॉर्मॅट x - y कुठं आहे, हा फॉर्मॅट आहे x - y. म्हणजे हा फॉर्म्युला tan इनवर्स x म्हणजे 7x आणि tan इनवर्स y म्हणजे 5x. अँड यू कॅन सॉल्व नाव. तुम्ही इथून पुढचं सोडवू शकता. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. कसं सोडवायचं पुढं, tan इनवर्स x आहे, tan इनवर्स 7x आहे. मग tan इनवर्स xचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² म्हणजे 1/1 + 7x (² आणि xच्या ऐवजी 7x आलं म्हणून 7xचं डेरिव्हेटिव्ह. मिडलला मायनस साईन तसंच ठेवणार. परत इकडे tan इनवर्स 5x आहे. मग tan इनवर्स xचं डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² म्हणजे 1/1 + 5x (² आणि पुढे ddx ऑफ 5x. मग फायनल आन्सर काय येईल 7/1 + 49x² - 5/1 + 25x². हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. हे नंतर तुम्ही चेक करा सोडवल्यानंतर. राईट, पुढे जाऊ. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे y = tan इनवर्स a + b tan x. a + b tan x / b - a tan x. बघा आता फॉर्म्युला जर तुम्ही व्यवस्थित बघितला
तर इथं तुम्हाला 1 दिसतो आहे, राईट आहे. इथं तुम्हाला काय दिसतं आहे 1. मग आपल्याला इथं 1 असणं गरजेचं आहे. तर बघा वरती प्लस आहे, खाली मायनस आहे. बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये इथं प्लस आहे आणि इथं काय आहे मायनस आहे. इथं 1 असणं मस्ट आहे. म्हणजे इथं 1 येण्यासाठी काय केलं पाहिजे, बीनं आपल्याला सगळ्याला डिवाइड केलं पाहिजे. मग पहिली स्टेप असणार आपली डिवायडिंग NR अँड DR बाय B. मग y इज इक्वल टू टॅन इनवर्स A अपॉन B, सगळ्याला बीनं याला डिवाइड केलं तर बीला बी काय होईल, कॅन्सल होईल. मग टॅन एक्स राहणार आहे. टॅन एक्स अपॉन बीनं बीला डिवाइड केलं तर 1 येईल मायनस इथं A अपॉन B इंटू टॅन एक्स. आलं का बघा. एक्स प्लस वाय एक्स वाय, ज्याला मी एक्स म्हणतोय तो इथं एक्स आहे, ज्याला वाय म्हणतो तो वाय आहे. हे फॉर्म्युला तयार झाला. वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स म्हणजे A अपॉन B प्लस टॅन इनवर्स B म्हणजे टॅन एक्स. आणि मग काय होईल, टॅन इनवर्स A अपॉन B प्लस टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स काय येणार आहे, एक्स येणार आहे. वाय इज इक्वल टू, आणि मग याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू टॅन इनवर्स A अपॉन B. ए आणि बी काय आहेत, कॉन्स्टंट आहेत, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. सर्वात महत्त्वाचं आहे. ते तुम्ही कराल टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स चुकणार आहे तुमचं, राईट. आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 1. म्हणजे 0 प्लस 1 आन्सर किती येतं 1. याचा आन्सर किती असणार आहे 1 असणार आहे. ओके, pause the video, note it down. चला, सेकंड लास्ट एक्झाम्पल. टॅन इनवर्स हा एक एक्झाम्पलमध्ये राहिलं आहे का, ठीक आहे, ते सॉल्व करू शकता तुम्ही. हां, घेऊ का. वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स मध्ये एक एक्झाम्पल राहिलं आहे. नंतर तुम्ही एक्सरसाइज चेक करताना तुम्हाला कळेल की हे एक्झाम्पल राहिलं होतं. A स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर, A स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर 5AX. ओके, सर्वात महत्त्वाचं कॉटचं टॅन केलं पाहिजे, टॅन इनवर्स. मग लगेच डिनॉमिनेटर न्यूमरेटर जाणार 5AX अपॉन A स्क्वेअर मायनस 6x स्क्वेअर. आता A स्क्वेअर नको आहे आपल्याला, सर्वात महत्त्वाचं इथं 1 आला पाहिजे, म्हणजे A स्क्वेअरने डिवाइड केलं पाहिजे. डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय A स्क्वेअर, म्हणजे टॅन इनवर्स A स्क्वेअरनं 5x ला डिवाइड केलं, 5AX ला A स्क्वेअरनं डिवाइड केलं तर Aला याच्यातला एक A कॅन्सल होईल, म्हणजे आन्सर येणार आहे 5x अपॉन A राहील, राईट आहे. म्हणजे इथं आन्सर येणार 5x अपॉन A. A स्क्वेअरला A स्क्वेअरने डिवाइड केलं 1 येणार आहे. एक्स स्क्वेअरला A स्क्वेअरने डिवाइड केलं तर 6x अपॉन A येणार आहे. आणि मग तुम्हाला फक्त फॅक्टर पडायचे 3 × 2, 3 × 2 6 आणि 3 + 2 5. एवढंच करायचं आहे बाळांनो. म्हणजे 3x अपॉन A प्लस 2x अपॉन A 5 येतं, आणि 1 मायनस 3x अपॉन A इंटू 2x अपॉन A 6 स्क्वेअर आहे, राईट. आणि मग तुम्हाला माहिती आहे काय करायचं इथनं पुढं, कसला फॉर्म्युला आहे इथला प्लसचा. मग टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, टॅन इनवर्स एक्स म्हणजे 3 इन ब्रॅकेट एक्स अपॉन A प्लस टॅन इनवर्स वाय म्हणजे 2 इन ब्रॅकेट एक्स अपॉन A. नाव यू यूज द फॉर्म्युला यूज करू शकता ना. टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 3x अपॉन A असं लिहितो मी, एकत्र लिहितो ब्रॅकेट स्क्वेअर, आणि dx ऑफ 3x अपॉन A, राईट, प्लस 1 अपॉन 1 प्लस टॅन इनवर्स एक्सचा फॉर्म्युला 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, मग 2x अपॉन A ब्रॅकेट स्क्वेअर आणि dx ऑफ 2x अपॉन A. ओके, आता फक्त त्याचं डेरिव्हेटिव्ह बघा, संपलं काम. डेरिव्हेटिव्ह बघता येईल ना आता फक्त. 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 3चा स्क्वेअर 9, 9x स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर, 9x स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर, आणि 3 अपॉन A कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह बघायचं ना, 3 अपॉन A कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 3 अपॉन A येणार आहे इंटू 3 अपॉन A प्लस इथं सेमच राहणार आहे
1 अपॉन 1 प्लस 2चा स्क्वेअर 4, 4x² अपॉन a², 4x² अपॉन a² इंटू याचं 2 अपॉन ए आन्सर येईल. बरोबर आहे, 2 अपॉन ए. आता सिम्प्लिफाय करावं लागेल. a² याला मल्टिप्लाय करा. 1 अपॉन a² इंटू 1 a² प्लस 9x² अपॉन a² इंटू 3 अपॉन ए प्लस इथंसुद्धा आपल्याला a² इंटू 1 a² प्लस 4x² अपॉन a² इंटू 2 अपॉन ए. काय करू शकता, ए ना याच्यातला एका एला कॅन्सल, किंवा असं न करता तुम्ही अजून थोडंसं पुढे जा. a² डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर a² आहे, त्याला आपण न्यूमरेटरला लिहू शकतो a² अपॉन a² प्लस 9x² इंटू 3 अपॉन ए प्लस हा a² पण वरती जाईल a² अपॉन a² प्लस 4x² इंटू 2 अपॉन ए. मग इथं एला याच्यातला एक ए कॅन्सल होईल, या एला याच्यातला एक ए कॅन्सल होणार आहे. बरं ना, ए कॅन्सल होईल. मग काय राहील, 3a न्यूमरेटर राहणार आहे 3a अपॉन a² प्लस 9x² प्लस 2a अपॉन a² प्लस 4x². दॅट इज युअर फायनल आन्सर. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, कंटाळात कंटाळू शकता, पण ज्यांना कंटाळा येऊन सुद्धा अभ्यास करतील त्यांनाच लाईफमध्ये काहीतरी मिळणार आहे. कंटाळा कोणाला येत नाही, जो टॉपर असतो त्याला सुद्धा कंटाळा येतो अभ्यासाचा, लक्षात ठेवा. पण ते काय करतात, कंटाळावर मात करतात, आणि तुम्हाला पण तेच करायचं आहे. ठीक, काय एक्झाम्पल बघा. tan इनवर्स 5 - x 5 - x डिवायडेड बाय 6x² - 5x - 3. ओके, हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. y इज इक्वल टू दिस इज इक्वल टू tan इनवर्स. न्यूमरेटरमध्ये मी काही चेंज करत नाही, 5 - x ॲज इट इज ठेवतो. इथं बघा काय चेंज करतो आहे, 1 प्लस, मला तर 1 तर पाहिजेच काही करून, 1 प्लस 6x² मायनस 5x मायनस 3 मायनस 1. काय केलं बघा, इथं मी +1 केलं ना, तिकडे -1 केला. मग 1 - 1 किती येईल, 0. कळत नाही, म्हणजे मी ओरिजिनल एक्झाम्पल माझं ॲज इट इज ठेवलं आहे. -3 - 1 किती येईल, -4. कळत आहे का? म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही काय करा, 1 - 4 - 3 असं का केलं, एकतर फॉर्मॅट मिळाला पाहिजे की 1 मिळाला पाहिजे आपल्याला यासाठी. दुसरं की याचे फॅक्टर पडत नाहीत. -3चे जर फॅक्टर पाडायला गेलेत तुम्ही, त्याचे फॅक्टरसुद्धा पडणार नाहीत. आता फॅक्टर पडतात का बघूया. 6 × 4 6 × -4 किती येतं, -24. -24चे फॅक्टर पाडायचे आहेत, ॲडिशन सबट्रॅक्शन -5 आली पाहिजे. मग 8 × 3 = 24 येतं, मायनस आलं पाहिजे -8. -8 × 3 -24 -8 + 3 किती येईल, -5 येणार आहे. -5 येतं, म्हणजे याचे आपल्याला फॅक्टर पडायचे आहेत. मग आता tan इनवर्स न्यूमरेटर मी परत तसाच ठेवतो आहे, 5 - x डिवायडेड बाय 1 प्लस 6x² - 8x प्लस 3x -4. राईट, ओके. आता आपल्याला फॅक्टर काय मिळतात ते बघूया. हे तुम्ही रफमध्ये सोडवू शकता, असं लिहिणं तुम्हाला तर शोभत नाहीच आहे. बरं, 12च्या मुलाला शोभत नाही की असं हे लिहून त्याला सॉल्व करणं, पण मी तुम्हाला सांगतो आहे. ओके, 1 प्लस कॉमन काय निघेल याच्यातून, 2x. मग काय राहील, 3x - 4. आणि इथून 1 कॉमन निघेल, इथं 3x - 4. राईट, मला असं वाटतं मी 9th स्टँडर्डला शिकवते. 5 - x डिवायडेड बाय 1 प्लस कॉमन 3x - 4 काढल्यानंतर 3x - 4 आणि इथं राहील 2x + 1. म्हणजे आता आपला 1 + xy मिळालेला आहे. आपल्याला काय मिळालं आहे, 1 + xy मिळालं आहे. परंतु इथं वरती पण x - y किंवा x + y आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. बघू आता काय करायची ॲडजस्टमेंट.
आणि तुम्ही पण व्यवस्थित लक्ष द्या. मी काय करतो त्याच्याकडे, टॅन इनवर्स. आता सर्वात महत्त्वाचं की 1 प्लस एक्स प्लस वाय ना, फॉर्म्युला काय एक तर एक्स मायनस वाय किंवा एक्स प्लस वाय. मग कुठलं काय प्लस करायचं का मायनस करायचं, तर खाली काय आलं आहे प्लस. मग खाली जर प्लस असेल तर वरती मायनस करावं लागेल, राईट. आणि ह्या दोन ब्रॅकेटचंच काहीतरी मायनस किंवा प्लस केलं पाहिजे, कारण की आपल्याला हा एक्स आणि हा वाय मिळालेला आहे. मग काय करतो मी, 2x प्लस 1ला मी एक्स मानतो, मायनस 3x मायनस 4ला मी वाय मानतो. याचा आन्सर 5 मायनस एक्स येते का बघायचं आपल्याला. 2x मायनस 3x मायनस एक्स आन्सर येत आहे. 2x मायनस 3x मायनस एक्स आला. 1 मायनस 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 काय होईल प्लस होईल, म्हणजे 1 प्लस 4 किती येतं 5 आन्सर येतं आहे. म्हणजे आपला हा एक्स झाला, हा वाय झाला. आणि डिवायडेड बाय 1 प्लस 3x मायनस 4 आणि 2x प्लस 1. आता तुम्हाला फक्त टॅनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय करणार तुम्ही, टॅन वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स म्हणजे पहिला ब्रॅकेट 2x प्लस 1 2x प्लस 1 मायनस टॅन इनवर्स 3x मायनस 4. आणि याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय इज डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी dx ऑफ 2x प्लस 1 मायनस टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस स्क्वेअर डी dx ऑफ 3x मायनस 4. ओके इज इक्वल टू हा असंच ठेवायचं 1/2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. 2xचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 2 येणार आहे, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1/1 प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. 3xचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 3, 4चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि 2 × 1 2. फायनल आन्सर लिहिताना 2/1 प्लस 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3/1 प्लस 3x मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज युअर फायनल आन्सर. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. हे आपलं सेकंड लास्ट एक्झाम्पल होतं. आता लास्ट एक्झाम्पल आहे, नाही अजून 2 एक्झाम्पल आहेत, एक होमवर्कला सोडवा. राहिलेलं एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही होमवर्कला ट्राय करा. इथं आपण थांबूया. एकच एक्झाम्पल राहिलेलं आहे, लास्ट एक्झाम्पल, ते तुम्ही होमवर्कला ट्राय करू शकता. नाही सुटलं तर कमेंटमध्ये सांगा सर क्वेश्चन नंबर 10, एक्झाम्पल नंबर लास्ट किंवा एक्झाम्पल नंबर 8, 9 काय असेल नंबर तो लिहा. तुम्हाला त्याचं सोल्युशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी देईन. कुठलाही कधीही तुम्ही कुठलाही डाऊट विचारा, तुमचा डाऊट त्यावेळेस क्लिअर केला जाईल. कुठलंही एक्झाम्पल राहिलं असेल तर, राईट. ओके, तर अभ्यास खूप करा, भरपूर करा. एक दिवस आपण जेव्हा आपले सबस्क्रायबर वाढतील, 1000 होतील, त्यावेळी आपण बोलूच या सगळ्या गोष्टींवर. लवकरात लवकर ट्राय करतो आहे मी सुद्धा की जास्तीत जास्त लोकांना सांगतो की सबस्क्राईब करा म्हणून, राईट. कारण की आपल्याला काही जास्त सबस्क्रायबर नको, 1000 पाहिजेत. 1000 कशासाठी, तर लाईव्ह लेक्चर्स घेण्यासाठी, तुमच्यासाठी. जे काय 1000 सबस्क्रायबर कोण का असेनात, पण जे 12thला मुलं आहेत. आता ह्याच्यामध्ये सबस्क्रायबर काही असे आहेत की ज्यांचा काही संबंध पण नाही याच्याशी, असेच आहे आपले रिलेटिव्स. हां चला जाऊ दे, जाधव सरांचा आहे, माझ्या ह्याचं आहे, माझ्या त्याचं आहे, बरं आहे, म्हणून त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी नको, आपल्याला 1000 सबस्क्रायबर नावाला फक्त पाहिजे, 1000 म्हणून. 1000 झाले की आपण लाईव्ह लेक्चर्सला स्टार्ट करू. मग थोडंसं इंटरॅक्शन करायला मजा येईल, तुम्ही लाईव्ह चॅट करायला मजा येईल, की तुम्ही चॅट करत असणार आहे, तुम्ही प्रॉब्लेम सांगत असणार आहे, मी तर समजावून सांगत असणार आहे. ही मजा वेगळीच आहे. ओके, ती मजा आपल्याला घ्यायला अजून कदाचित मला असं वाटतं, जो आता आपला सबस्क्रायबर वाढतात त्याचा रेशो जर बघितला तर 3 महिने वाटतं. आणि जर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलात तर कदाचित 5 दिवसात 10 दिवसातसुद्धा होऊ शकतं. ओके, ठीक आहे. तोपर्यंत बाय. समजतंय ना, कमेंटमध्ये लिहा समजते की नाही. ओके, बाय बाय.